आपकी अदालतमध्ये क्रिकेटर गौतम गंभीर यांच्यावर आरोप आहे की हे फक्त पैशासाठी खेळतात. गौतम, तुम्ही म्हणत होता, सल्ला देत होता की सगळ्यांनी देशासाठी काहीतरी करायला हवं. पण इम्प्रेशन असं आहे की फक्त तुम्हीच नाही तर बाकीचे क्रिकेटरही सध्या फक्त पैसे कमवण्यासाठी खेळतायत. सर कसं? बघा, मी तुम्हाला उदाहरण देतो. मला समजलंय की जर टेस्ट क्रिकेट खेळतात तर त्याला 7 लाख रुपये मिळतात. वन डे खेळतात तर 4 लाख रुपये मिळतात. आणि जर IPL गौतम गंभीर खेळतात तर 79 लाख रुपये मिळतात. तर मग ऑब्व्हियसली 79 लाख तर नाही सोडणार तुम्ही. बघा सर, हे माहीत नाही लोकांना माहीत आहे की नाही. जसं की तुम्ही फक्त 5 मॅचेस खेळता IPLच्या, तर फक्त 5 मॅच नंतर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतात. तर मग यामध्ये काही लोकांनी मागे खूप असं म्हटलं होतं की 5 मॅच नंतर मी खेळलो नसतो तर काही झालं नसतं आणि खेळलो जरी नसतो तरी काही फरक पडला नसता जास्त. याआधी खूप मोठा वाद झाला होता की मी वेस्ट इंडिजचा दौरा चुकवला होता पण IPL चुकवली नव्हती. बिशन सिंग बेदी जे आपले माजी कर्णधार आहेत, त्यांनी म्हटलं की गौतम गंभीरला एप्रिल-मे वर्ल्ड कप फायनलच्या दरम्यान दुखापत झाली होती. आणि कारण की त्याला IPL खेळायचं होतं म्हणून त्याने इलाज नाही केला. हे खरं आहे? पहिल्यांदा तर ड्यू रिस्पेक्ट टू मिस्टर बेदी, त्यांना फॅक्ट्स माहीत असायला हव्यात की खरं काय आहे यामध्ये. मला अशी काही गंभीर दुखापत झाली नव्हती. ती फक्त एक छोटीशी निगल होतं. त्यांनी इतकं क्रिकेट खेळलंय, त्यांना माहीत असायला हवं की निगल प्रत्येक क्रिकेटर जितके क्रिकेट आजकाल खेळतोय प्रत्येक खेळाडूला कोणत्या ना कोणत्या प्रकारची छोटीशी दुखापत होतच असते. तर वर्ल्ड कप फायनलमध्ये मी धाव घेताना पडलो होतो आणि त्यानंतर मी ऑब्व्हियसली इतका आनंद होता की हे मला रिअलाईज नाही झालं की माझ्या खांद्याला मार लागलाय. 2 दिवसांनी मला थोड्याशा वेदना झाल्या. पण मी फिजिओला दाखवलं, KKRच्या फिजिओला दाखवलं. तो म्हणाला की असं काही नाहीये. तर मी खेळत होतो, संपूर्ण IPL खेळलो. एकदम फिट होतो मी त्यावेळेस. थ्रोही केले होते, सगळ्या गोष्टी केल्या. पण मुंबई इंडियन्स विरुद्धची शेवटची मॅच होती, लीग मॅच होती कोलकात्यामध्ये आणि त्यामध्ये पुन्हा एकदा पडलो होतो फील्डिंग करत असताना. त्यानंतर मी थ्रो मारला होता आणि त्यानंतर ती दुखापत, ते दुखणं वाढलं होतं. तर मी आणि माझ्या टीमने ठरवलं की 22nd मॅच होती आणि त्यानंतर मॅचनंतर आम्ही ठरवलं की जर दुखणं वाढलं आहे, तर MRI करूया. तर 23rd एक्झॅक्टली MRI केला मुंबईला जाऊन. 22nd कोलकात्यामध्ये मॅच होती आणि 25th प्ले-ऑफची मॅच होती. तर 23rd मी फिजिओसोबत सकाळी लवकर जाऊन, जेव्हा संध्याकाळी टीम परत येणार होती, मी सकाळी जाऊन MRI करून घेतला. 24th रिपोर्ट आले MRIचे, कारण एका दिवसानंतर MRIचे रिपोर्ट्स येत असतात. 24th रात्री रिपोर्ट्स मिळाले. 25th आमची प्ले-ऑफची मॅच होती. तुम्हाला एक्झॅक्ट गोष्ट सांगतोय. 25th प्ले-ऑफची मॅच होती आणि फिजिओ म्हणाला की रिपोर्ट्स आले आहेत. मी म्हटलं की मला काही रिपोर्ट्स असू दे, मला ही मॅच खेळायची आहे. ही माझी पर्सनल विश आहे. तर त्याने म्हटलं की एकदा चर्चा करूया. मी म्हटलं काही रिपोर्ट असो, मला ही मॅच खेळायची आहे. कारण KKR पहिल्यांदाच प्ले-ऑफ्समध्ये पोहोचला आहे. मी कॅप्टन आहे. मी कोणत्याही प्रकारे टीमला लेट डाउन नाही करू शकत न खेळून. मी त्यांना फक्त हे विचारलं होतं की जर मी ही मॅच खेळतो, तर किती फरक पडेल, किती नाही? तर तो म्हणाला की काही फरक पडणार नाही, काही बदलणार नाही. तर मी म्हटलं की काहीही बदललं नाही तरी मी ही मॅच खेळणार. धिस इज माय पर्सनल हे पहा, डिसिजन. तुम्हाला दुखापत झाली आहे. MRI रिपोर्ट तुम्ही पाहिलाही नाही आणि तरीही तुम्ही मॅच खेळायचा आग्रह धरत होतात. तर लोकांना हेच वाटेल ना, फक्त पैसा हे बघा, कमवण्यासाठीच तुम्ही मॅच खेळतात. त्यावेळेस माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती की KKRने मला इतका सपोर्ट दिला आहे. सपोर्ट स्टाफने, ओनर्सने मला खूप साथ दिली आहे. आज पहिल्यांदा ते 3 वर्षानंतर आम्ही प्ले-ऑफ्समध्ये पोहोचलो होतो. मग जर इंजुरी असली किंवा मग माझ्या खांद्याला काही झालं असेल, तर मला ही मॅच खेळायची आहे. कारण कोणत्याही प्रकारे मी माझ्या टीमला निराश नाही करू शकत. एक्झॅक्टली हेच घडलं होतं. काही लपवायचं असतं तर पहिली गोष्ट ही आहे, तर मी 24ला BCCIला मेलच केला नसता. माझ्या स्कॅन्सचे. 24th रिपोर्ट्स आले आणि 25th सकाळी आम्ही स्कॅन मेल केले. जर आम्ही 25 तारखेला थांबवून 26 तारखेला केले असते तरी चाललं असतं. पण 25ला आम्ही यासाठी केले कारण यात हे लपवण्यासारखं बघा, काहीच नव्हतं. इम्प्रेशन काय तयार झालं, जर तुम्ही तुमची दुखापत लपवली नसती, तर BCCIने तुम्हाला सिलेक्ट केलं नसतं ॲज अ कॅप्टन फॉर वेस्ट इंडीज टूर. सर सिलेक्टर्सना माहितीच नव्हती की किती मोठी दुखापत आहे. सर खरं सांगायचं तर इंजरी नव्हतीच. ही इंजरी आणि जे सिलेक्शन झालं होतं ते IPLच्या दरम्यान झाली होती. इंजरी जी मला झाली ती 22 तारखेला झाली आहे. 22 तारखेपूर्वी मी कॅप्टन झालो होतो वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी. त्यावेळेस मी इंजर्ड झालो नव्हतो. जर असं काही झालं असतं तर मी स्वतः सिलेक्टरला सांगितलं असतं, मला नाही जायचं, तुम्ही मला नका कॅप्टन बनवू. जर तुम्ही 25 तारखेला मॅच खेळला नसता, दुखापत अधिक वाढली नसती, तर तुम्ही वेस्ट इंडीजला गेला असता, देशासाठी खेळला सर असता. जर 24 तारखेला फिजिओने मला सांगितलं असतं की 4 ते 6 आठवड्याचा ब्रेक घ्यायला हवा, तर मी वेस्ट इंडिजला तेव्हाही गेलो नसतो. हे लोकांना समजून घ्यायला हवं. जेव्हा फिजिओने सांगितलं 4 ते 6 आठवड्याचा ब्रेक हवा आहे, तर 25 तारखेच्या मॅचने काही फरक पडत नाही. एक मॅच खेळल्यामुळे काही दुखापत वाढली नाही ना, मी असं काही केलंय. मी आउटही लवकर झालो आणि त्या दुखापती काही जास्त वाढली नव्हती. जेव्हा फिजिओने 4 ते 6 आठवड्याची विश्रांती सांगितली, तेव्हा एका मॅचने काही फरक पडत नाही. तर लोकांनी जी कॉन्ट्रोव्हर्सी क्रिएट केली की जी 25ची मॅच खेळलो नसतो तर वेस्ट इंडिजला गेलो असतो, तर ही पूर्णपणे खोटी आहे. त्यात काही तथ्य नाही.
आता हे इम्प्रेशन का तयार होतात? जेव्हा वर्तमानपत्रात छापून येतं, टीव्हीवर आम्ही पाहतो, की गौतम गंभीरला शाहरुख खानने 11 कोटींमध्ये खरेदी केलं. हो सर. हां, आता हे लोकांना कारण की हे सर्व जाहीर झालंय, की आम्हाला किती पैसे मिळतात. त्यामुळे लोकांना असं वाटतं, की आम्ही फक्त पैशांसाठी खेळतो. पण मी पूर्वी तुमच्यासारखाच त्यांना होतो. वाटतं, की त्यांनी तुम्हाला विकत घेतलंय त्यामुळे तुम्हाला खेळावंच लागेल. अगदीच नाही. अँड आय थिंक धिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. शाहरुख एक असा माणूस आहे, मी असं म्हणतो, की आजपर्यंत या संपूर्ण स्पर्धेत त्याने एकदाही असं दडपण टाकलं नाही, की मला खेळायलाच हवं. ना कोणत्याही मालकाने, ना कोणत्याही सपोर्ट स्टाफने, ना ती जी कोचने. शेवटची मॅच होती, त्यासाठी तुमच्यावर के-के-आर कडून, शाहरुख खान कडून काही दबाव नव्हता का? काहीही नाही. काहीच नाही. कोणी काही बोललं देखील नाही. तो माझा पर्सनल डिसिजन होता. कारण की मी ॲज अ कॅप्टन माझ्या टीमला निराश करू इच्छित नव्हतो. माझ्यावर जबाबदारी होती के-के-आरची. कारण की त्यांनी विचार करून कॅप्टन बनवलं होतं मला. जर त्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवला असेल, तर माझी जबाबदारी होती की ती मॅच मी खेळावी. म्हणून मी ती मॅच खेळलो होतो. जेव्हा आणि जसा शाहरुख आहे, त्याने आजवर कधीही त्या मॅचपूर्वीही एकदाही असं नाही म्हटलं, की तुला ही मॅच खेळावीच लागेल. आय थिंक मला वाटतं, की तो माझा वैयक्तिक निर्णय होता. त्यात के-के-आरचा काही हस्तक्षेप नव्हता आणि मी तो निर्णय घेतला होता, की ती मॅच मी खेळणार. लोकांना हे फॅक्ट्स माहिती असायला हवेत, तेव्हा पुढे बोललं पाहिजे. लोकांना हेही सांगा, की सगळ्यात महागडे खेळाडू कसे झालात? खूप सर मोठमोठे खेळाडू होते ज्यांच्यावर बोली लागत होती. पण गौतम गंभीरवरच शाहरुख खानने 11 करोड रुपये का लावले? सर, मोठे खेळाडू आय थिंक लोक ठरवतात. मोठं कोणी नसतं टू बी ऑनेस्ट. माझ्यासाठी सगळे खेळाडू एक समानच आहेत. मग तो भारतासाठी खेळणारा कोणीही असो. माझ्यासाठी सगळे समान आहेत. फ्रॉम ईशान टू विराट टू एनीवन, एम-एस धोनीपर्यंत सगळे एक समान. जेव्हा आपण देशासाठी खेळतो तेव्हा कोणी छोटा-मोठा नसतो. बाकी हो, जर शाहरुख खानने किंवा इतर फ्रँचायझीने माझ्या बाबतीत काही विचार केला असेल, तर त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला असेल. हां, त्यांना वाटलं असेल की मी 100% देऊ शकतो, की त्यांच्या दृष्टीने मी चांगलं करू शकतो. जर कदाचित एखादी फ्रँचायझी तुम्हाला घेते, तर तुम्ही इतके महागडे खेळाडू बनू शकत नाही. जेव्हा तुमच्यासाठी 3 किंवा 4 फ्रँचायझी घ्यायची इच्छा ठेवत असेल, तेव्हा तुमचा इतका दर वाढत असतो. बट आय थिंक त्यांनी जर माझ्यावर विश्वास ठेवला होता, तर माझी वैयक्तिक जबाबदारी होती, की जर त्यांनी माझ्यावर इतका विश्वास दाखवला आहे, तर माझं कर्तव्य बनतं, की मी ते परतफेड करू शकेन त्याची, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. कदाचित हे एक कारण होतं, की मी ती मॅच खेळायला आलो होतो. मनी पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही, इमोशनल पॉइंट ऑफ व्ह्यूने. पण तुम्हाला हे वाईट वाटलं नाही का, की तुम्ही दिल्लीचे राहणारे आहात? नेहमी दिल्लीमध्ये राहिलात, दिल्लीसाठी खेळलात, परंतु आय-पी-एलसाठी तुम्ही बाबू मोशाय बनलात. मला कोलकात्याच्या लोकांकडनं जेवढं प्रेम आणि पाठिंबा मिळाला आणि ज्या पद्धतीने लोकांनी मला स्वीकारलं आणि ते खरंच खूप विशेष प्रेम मिळालं, पण कोलकात्याचे लोक रागावले असं मी ऐकलंय, की त्यांनी दादाला हटवून तुम्हाला कॅप्टन बनवलं म्हणून. हे बघा सर, पहिल्या मॅचमध्ये मी सांगतो, पहिल्या मॅचमध्ये फार लोक आले नव्हते. बट त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर सगळ्या मॅचेस हाऊसफुल होत्या आणि इडनचा हाऊसफुल असणं म्हणजे लोक तुम्हाला पाठिंबा देत आहेत. जिथे 70-75 हजार लोक बसू शकतात आणि जर ते सगळे तुम्हाला सपोर्ट करतात, तर त्यावरून हे समजतं की लोक कारण तुम्हाला की मी असं ऐकलंय, की कोलकातामध्ये लोक फक्त एकाच व्यक्तीला क्रिकेटपटू मानतात, सौरभ गांगुलीला आणि त्यालाच बघायला येतात. हे बघा, हे काही खरं नाहीये. जर हे खरं असतं तर यावेळी लोकं आय-पी-एलचे सामने बघायला आलेच नसते ना. हो, पहिल्या मॅचमध्ये मी मान्य करतो की इतके लोकं आले नव्हते. पण त्यानंतरच्या 6 सामन्यात बघा, तर सगळं ग्राउंड फुल होते. खूप लोकांचं असं म्हणणं आहे, की आय-पी-एलला फारच महत्त्व दिलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर रिकी पॉन्टिंगचं, उदाहरण द्यायचं झालं तर मायकल क्लार्कचं. ते आय-पी-एल यासाठी नाही खेळले कारण देशासाठी दुसऱ्या स्पर्धेत खेळायचं होतं. पण भारतीय क्रिकेटर्समध्ये ही गोष्ट दिसून नाही आली. आय-पी-एल ही बी-सी-सी-आयची एक टुर्नामेंट आहे आणि आय-पी-एल इज जस्ट लाइक डोमेस्टिक टुर्नामेंट. जर इंडियन खेळाडू आय-पी-एल खेळणार नाही, तर ती चालणार कशी ना? जर लोक हे विसरतात, की आय-पी-एल ही आपली स्पर्धा आहे. जशी रणजी ट्रॉफी, देवधर ट्रॉफी किंवा दिलीप ट्रॉफीसारखी जशा घरगुती स्पर्धा आहेत. तुम्ही फक्त आय-पी-एलमधले पैसे बघता, पण तुम्हाला त्यातले फायदे दिसत नाहीयेत का? किती खेळाडू मिळाले तुम्हाला? तुमची बेंच स्ट्रेंथ किती स्ट्राँग झाली आहे आय-पी-एलमुळे. समवन लाइक युसूफ पठाण, रवींद्र जडेजा, गोनी असे खेळाडू, रिद्धिमान साहा हे खेळाडू आय-पी-एलमध्ये चांगले खेळले आणि इंडियासाठी देखील खेळले. जेव्हा तुम्ही बोलता, की तुमचं पूल ऑफ प्लेयर किंवा तुमची बेंच स्ट्रेंथ चांगली असली पाहिजे, तर हे पण बघू शकता, की तुम्ही आय-पी-एलमुळे किती प्लेयर्स मिळाले आहेत, जे बाकी इतर देशांना नाही मिळालेत. मला अजूनही आठवतं, की अँड्रू फ्लिंटॉप म्हणाला होता, जेव्हा त्यांना आम्ही 6-0 ने हरवलं होतं इंडियामध्ये. त्यांनी म्हटलं होतं, की 6-0 ने इंडियाने आम्हाला हरवलं होतं, ते त्याचं कारण आहे, की आय-पी-एलमुळे इंडियन प्लेयर्स खूप फ्रीडमने खेळत आहेत. त्यांना एक फ्रीडम मिळालं आहे, त्यांना एक सिक्युरिटी मिळाली आहे. ते आय-पी-एलमध्ये चांगले खेळतात, ते फ्री होऊन खेळत असतात. तर आय-पी-एलचे खूप पॉझिटिव्हज देखील आहेत. एवढे खेळाडू आय-पी-एलने भारताला दिले आहेत. तुम्ही हा फक्त का विचार करताय, की आय-पी-एल फक्त पैशांसाठी खेळलं जातं? आय-पी-एल तुम्हाला नवीन टॅलेंटही देतं. आय-पी-एलमधून किती खेळाडू भारतासाठी आय-पी-एल खेळले आहेत? पाहताना असं वाटतं, की तिथे तमाशा जास्त आहे, क्रिकेट कमी आहे.
हे बघा, कदाचित प्रेक्षकांसाठी किंवा बाहेरच्यांना वाटत असेल की IPLमध्ये तमाशा जास्त आहे. पण एखाद्या क्रिकेटरला विचाराल तर तो म्हणेल की IPL तितकंच प्रेशरायझिंग आहे जितकं भारतासाठी सामना खेळणं. कारण की IPLमध्ये टॉप खेळाडू खेळत असतात. सगळ्या टीम अगदी संतुलित आहेत. IPLमध्ये क्रिकेट उत्तम नसतं तर इतकं यशस्वी झालं नसतं. मला तुम्हाला विचारायचंय की शो बिझनेसमध्ये तुम्हाला काही रस आहे का? तुमचे डिसेंट लुक असूनही तुम्ही फारसे दिसत का नाही जाहिरातींमध्ये? हे बघा, मी क्रिकेटर आहे आणि माझं काम क्रिकेट खेळणं आहे. चांगली कामगिरी करणं आणि मैदानात मेहनत करणं. तर बाकी गोष्टी त्यासोबत येत असेल तर ठीक आहे. पण बाकी गोष्टींमध्ये लक्ष देत नाही मी. शोबिझबद्दल मी विचार करत नाही फारसा. कारण की मला निवडलं गेलंय क्रिकेट खेळण्यासाठी आणि रन बनवण्यासाठी. बाकी गोष्टींसाठी नाही. बाकी गोष्टींसाठी इतर लोकं आहेत, ज्यांची स्वतःची इंडस्ट्री आहे. जर मला निवडलं आहे त्यासाठी तर मी कदाचित की मी जास्त ॲड केल्या असत्या. पण माझं काम आहे रन बनवणं आणि भारताला जिंकवणं आणि चांगली कामगिरी करणं. मी फक्त त्यावर लक्ष केंद्रित करतो. बाकी गोष्टी असतील तर ठीक गौतम, ते आहे. असं म्हणतायत की तुमचे लुक्स इतके चांगले आहेत की तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता. कारण की खूप सारे क्रिकेटर्स असे आहेत ज्यांचे लुक्स एवढे चांगले नसतीलही, तरीही ते सतत फिल्म स्टार्स बरोबर दिसत असतात. सर, याबाबत मी कधीही हॉनेस्टली कधीच विचार केला नाहीये आणि मला काही रस नाही त्यामध्ये जाण्यात. जोपर्यंत मी क्रिकेट खेळेन, पूर्ण मन लावून खेळेन, देशाला जिंकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. बाकी इतर गोष्टींचा जेव्हा खेळ थांबवेन तेव्हा मी विचार करेन. पण फिल्म इंडस्ट्रीचा आय थिंक दूर-दूरपर्यंत काही विचार केला नाहीये. जेव्हा तुम्ही शाहरुख खान बरोबर असता तेव्हा हा विचार नक्कीच येत असेल. नाही सर, कधीच नाही. मला वाटतं त्यांच्या क्षेत्राची स्वतःची जागा आहे आणि माझं काम आहे क्रिकेट खेळणं आणि चांगलं परफॉर्म करणं. तेवढ्यापर्यंतच मर्यादित राहू द्या सर. बाकी माझी अशी काही इच्छा नाही फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याची. गौतम, खूप छान बोललात तुम्ही.